Hello friends, welcome to my channel Raju More Education. Today we are going to discuss about 7th standard English poem Double Standards. Double Standards is the title of poem. Double Standards म्हणजे दुटप्पी व्यवहार. एकासोबत वेगळं वागायचं आणि दुसऱ्यासोबत वेगळं वागायचं. That is called double standards. डबल म्हणजे दोन प्रकारे, स्टँडर्ड म्हणजे वागणूक किंवा व्यवहार. So friends, first of all we read this poem. After that we discuss about the detailed meaning of this poem. When I wake up late, I am getting very lazy. When you wake up late, it's the alarm that's crazy. When I say no to something, I am being stubborn. When you say no to something, you are being firm. When I raise my voice, it is shocking and rude. When you raise your voice, you are teaching me to be good. When I break something, I am clumsy or careless. When you break something, it slipped, you were helpless. When I do something wrong, I am such a terror. When you do something wrong, it's a forgivable error. या पोएममध्ये किंवा या कवितेमध्ये एक लहान मुलगी आपल्या आईवडिलांकडे शिकायत करत आहे. तिचे असे म्हणणे आहे की तुम्ही माझ्यासोबत दुटप्पी व्यवहार करत आहात. माझ्याकडून जर काही चूक झाली तर ती चूक आणि तुमच्याकडून जर काही चूक झाली तर ती चूक नाही असं तुम्ही म्हणता. जर मी मोठ्या आवाजात बोलले तर मी बेशिस्त आहे आणि तुम्ही जर मला मोठ्या आवाज ओरडला तर माझ्या फायद्यासाठी बोलत आहात. तर असा दुटप्पी व्यवहार का, अशा प्रकारे ती शिकायत करत आहे. In this poem, a small girl is complaining to her parents. She is saying that you are using double standard with me. She is saying that when I raise my voice, you are saying I am rude. And when you are raising your voice, that is good for me. How it is double standard you are using with me? You can see in the picture how that small girl is looking towards her parents in complaint position with angry face. Now we discuss about the detailed meaning of this poem. When I wake up late, I am getting very lazy. When you wake up late, it's the alarm that's crazy. जर मी सकाळी उशिरा उठले तर मी आळसी आहे असं तुम्ही म्हणता, आणि तुम्ही जर सकाळी उशिरा उठले तर म्हणता की अलार्म बिघडला आहे, तो वाजला नाही म्हणून आम्ही उठलो नाही. तर असं का? मी उशिरा उठले तर मी आळसी आणि तुम्ही उशिरा उठले तर अलार्मला दोष देता, असे का? वेकअप म्हणजे झोपेतून उठणे, लेट म्हणजे उशिरा, लेझी म्हणजे आळसी, क्रेझी म्हणजे बिघडलेला, एडा किंवा खराब. अलार्म म्हणजे गजर, घड्याळीचा गजर. When I say no to something, I am being stubborn. When you say no to something, you are being firm. जर मी एखाद्या गोष्टीसाठी नाही म्हणले किंवा नकार दिला तर मी खूप हट्टी आहे, आणि तुम्ही जर एखाद्या गोष्टीसाठी नकार दिला तर तुम्ही खूप ठाम आहात, खंबीर आहात, संयमी आहात, असे का? मी नकार दिला तर मी हट्टी आणि तुम्ही नकार दिला तर तुम्ही खंबीर, असे का? स्टब्बर्न म्हणजे हट्टी, फर्म म्हणजे खंबीर, ठाम. When I raise my voice, it is shocking and rude. When you raise your voice, you are teaching me to be good. जर मी मोठ्या आवाजात बोलले तर ते खूप धक्कादायक आणि उद्धटपणाचं आहे, आणि जर तुम्ही मोठ्या आवाजात बोलले तर ते माझ्या फायद्याचं आहे, असे का? माझा आवाज चढला म्हणजे तो उद्धटपणा आणि तुमचा आवाज चढला म्हणजे तो चांगुलपणा, असे का? रेज म्हणजे वाढणे, व्हॉइस म्हणजे आवाज, शॉकिंग म्हणजे धक्कादायक, रूड म्हणजे उद्धटपणा, टीचिंग म्हणजे शिकवणे. When I break something, I am clumsy or careless. When you break something, it slipped, you were helpless. जर माझ्याकडून एखादी वस्तू तुटली तर मी वेंधळी आहे, बेजबाबदार आहे. जर तुमच्याकडून एखादी वस्तू तुटली तर ती वस्तू तुमच्या हातातून सटकली किंवा तुमचा पाय घसरला किंवा तुम्ही असह्य होता, असे म्हणता. जर माझ्याकडून वस्तू तुटली तर मी वेंधळी आणि तुमच्याकडून तुटली तर तुमचा त्यामध्ये काही दोष नाही, असे का? क्लमसी म्हणजे वेंधळी, केअरलेस म्हणजे बेजबाबदार, स्लिप्ड म्हणजे घसरणे किंवा निसटणे, हेल्पलेस म्हणजे असहाय्य.
When I do something wrong, I am such a terror. When you do something wrong, it's a forgivable error. जर मी काही एखादी चूक केली तर मी फार मोठा गुन्हा केला किंवा उपद्रव केला. आणि जर तुम्ही एखादी चूक केली तर अशी चूक होत असते, क्षमा करण्यायोग्य आहे असे तुम्ही म्हणता. मी जर चूक केली तर तो उपद्रव आणि तुम्ही जर चूक केली तर होत असते असे का? रॉंग म्हणजे चूक, टेरर म्हणजे उपद्रव, त्रास किंवा गुन्हा. फॉरगिवेबल म्हणजे क्षमा करण्यायोग्य, एरर म्हणजे चूक. When I quarrel with a friend, I am wild and naughty. When you quarrel with a neighbor, you are only doing your duty. जर मी माझ्या मित्रांसोबत भांडले तर मी मूर्ख आहे, खोडकर आहे. आणि तुम्ही जर तुमच्या शेजाऱ्यासोबत भांडले तर तुम्ही तुमचे फक्त कर्तव्य पार पाडत आहात असे का? माझे भांडणे म्हणजे खोडकरपणा आणि तुमचे भांडणे म्हणजे कर्तव्य असे का? क्वारल म्हणजे भांडण, फ्रेंड म्हणजे मित्र, वाईल्ड म्हणजे जंगली, नॉटी म्हणजे खोडकर, नेबर म्हणजे शेजारी, ड्युटी म्हणजे कर्तव्य. सो आय एम ऑलवेज रॉंग अँड यू आर ऑलवेज राईट. ओ वाय डू पीपल ग्रो अप अँड स्पॉईल अ चाइल्ड्स डिलाईट. तर मी जे बी करील ते नेहमी चूक असणार आणि तुम्ही जे बी कराल ते नेहमीच बरोबर असेल. मी तर म्हणेन का लोक मोठे होतात आणि लहान मुलांचा आनंद खराब करतात. ऑलवेज म्हणजे नेहमी, रॉंग म्हणजे चूक, राईट म्हणजे बरोबर, पीपल म्हणजे लोक, ग्रो अप म्हणजे मोठे होणे, स्पॉईल म्हणजे खराब करणे, चाइल्ड म्हणजे लहान मूल, डिलाईट म्हणजे आनंद. In this way we completed this poem. Okay friends, we meet in the next video with different subject. Goodbye, namaste, take care.